तुम्ही देवाचा पत्ता सांगा, देव नेमकं कुठं आहे. तेव्हा तुकाराम महाराजांनी त्या साधकाला सांगितलं की देव कुठं आहे. ऐक बाबा, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पाप नाशे दर्शने. देवतया जवळी असे, कोणाजवळ आहे? कोणाजवळ देव भेटतो का? नाही नाही नाही. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यते, हे विश्व ज्याला देव स्वरूप झालेलं आहे, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. संपूर्ण विश्वामध्ये ज्याला देव दिसतो त्याच्याजवळ देव दिसतो. आपल्याला माणसात सुद्धा देव दिसत नाही. हो, आपल्याला माणसात सुद्धा देव दिसत नाही. आपल्याला सांगावं लागतं काहीतरी, माणसासारखं वाघ, माणसासारखं वाघ, असं आपल्याला सांगावं लागतं. हो, तसं संतांजवळ देव असतो आणि त्यांना देवाची अनुभूती आलेली असते. देव हा अनुभवायचा विषय आहे, बघायचा विषय नाही. हो, म्हणून देव अनुभवायचा असेल तर संतांच्या जवळ गेलं पाहिजे. आणि संतांजवळ गेलं की ते देवाला आवडतं, मग देव आपल्यावरती कृपा करतो. म्हणून संतांकडे जास्त लोक जात असतात. आळंदीला जास्त लोक जात असतात. आळंदीच्या माऊलींच्या वारीबरोबर अनेक दिंड्या जातात पंढरपूरला. लोक डायरेक्ट पंढरपूरला जातात का? नाही नाही. तो पालखी सोहळा, अप्रतिम पालखी सोहळा पंढरपूरला जातो. अनेक लोक तिथं, लाखो लोक पायी पायी जातात. का जातात? कारण त्या सोहळ्यामध्ये ज्ञानोबराय असतात, तुकोबराय असतात आणि त्या संतांच्या संगतीमध्ये आपल्याला काही दिवस राहता यावं म्हणून अनेक कोट्याधीश लोक जातात. आता ज्यांना माहिती नाही त्यांची गोष्ट वेगळी आहे, परंतु ज्यांना माहिती आहे की तो सोहळा जातो, अनेक लोक त्या पुण्यामध्ये तर इतके लोक माऊलींच्या वारकऱ्यांची सेवा करतात, खूप सेवा करतात त्या पुण्यामध्ये. कारण दोनही पालख्या त्या पुण्यामध्ये 2 दिवस मुक्कामाला असतात. अशा संतांच्या चरणी, संतांच्या संगतीत आपण जर राहिलो तर आपल्याला देवाची प्रतीती आल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात, तेने साधते साधणे, तुटते भवाची बंधने. भवबंधन म्हणजे संसार. संसारामध्ये आपण अडकलेलो आहे की नाही? हो, लग्न केलं म्हणजे संसारामध्ये अडकलोच ना. संसार म्हणजे काय? जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितलं, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरा भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. जगद्गुरु शंकराचार्य सांगतात की पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुन्हा पुन्हा जन्माला यावे आणि पुन्हा पुन्हा मरावं लागतं. 84 लाख योनीमध्ये फिरून आपण पुन्हा या मनुष्य देहामध्ये येतो. याला संसार म्हटलेला आहे. प्रत्येक योनीमध्ये आपल्याला आईबाप असतात. आता जसे आपल्याला आईबाप असतात तसे दुसऱ्या पशवादिकांच्या योनीमध्ये आपण गेलो की तिथंही आपल्याला आईबाप मिळतात. अशा 84 लाख योनी आहेत आणि या योनीमध्ये फिरत फिरत असताना त्या संसारातील दुःख किती असतं काय सांगू तुम्हाला. सामान्य आपण जर प्रपंचामध्ये राहिलो तर किती दुःख आहे आपल्याला. हो, लग्नाच्या आधी काही दुःख नसतं. लग्नाच्या आधी कोणी विचारणार नसतं आपल्याला, कुठं चालले तुम्ही, विचारणार नसतं, कुठंही फिरू शकतो आपण. म्हणून लग्नाच्या आधी कुठं फिरायचं तेवढं फिरून घ्यायचं. हो, कोणत्या देवाला जायचं जाऊन घ्यायचं. लग्न झाल्यावर मग घरी आपल्याला, हो, घराच्या बाहेर पाऊल टाकला की पहिला शब्द येतो, कुठं चालले, मला सांगायचं नाही का.